तर जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील दुसरा सामना नगरसेवक चषक 2026 मधील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जांताराचा खारबाव भिवंडी परिसरातून हा संघ आज जर पाहिला तर या जुचंद्र नगरीमध्ये नागेश काका क्रीडांगणावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात मीरा भाईंदर परिसरातील ओम ब्रह्मदेव गोरदेव हा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. टॉस जिंकला होता खऱ्या अर्थानं जांताराचा खारबाव संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. सलामीची जोडी मैदानावरती अक्षय आणि हिरेन मात्रे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या मॅच मध्ये फुलटॉस बॉल होता. बॅटची एज लागली. फ्लाइंग स्लीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चेंडू डॉट आलाय. खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षय हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला हिरेन मात्रे विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं राहुल तरे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची प्रमुख ओळख आहे आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न परंतु नजर नव्हती या स्ट्रोक वरती. खेळण्यात बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. थँक्यू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शेवटपर्यंत नजर ठेवली नव्हती. तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नव्हता आणि बॉल हवेत होता. वॅकेंट एरिया आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आशेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान गोलंदाज आहे. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टांच्या मागे मयूर तरे चांगली कामगिरी करतोय. आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांना सूचना आहे. चेंडू हरवला फुटला तर नवीनच चेंडू तुमच्यापर्यंत दिला जाईल. राहुल तरे बॉलिंग ट्रॅक वरती. एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राऊंड विकेटनं तो गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आहे. राऊंड विकेट. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या पालोत्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. इथे देखील चेंडू आलाय डॉट. मागील 2 चेंडू डॉट आलेत राहुल याच्या माध्यमातून. मागील चेंडूवरती चौकार देखील पाहायला मिळाला होता परंतु त्याही चेंडूवरती राहुलने इम्प्रेस केलं होतं. बाउन्सर होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं नशिबाची साथ मिळाली होती फलंदाज आशयला आणि त्या चेंडूवरती चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राहुल तरे. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. भरपूर जास्त बाहेर होता ऑफस्टंपच्या आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. थोडासा निराश आहे राहुल. खऱ्या अर्थानं चांगल्या लेंथ वरती चांगल्या लाईन वरती गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि इथे जर पाहिला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 5 धावा. धाव फलकावरती उमेश तरे आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत मिड ऑफ रिजन मध्ये फिल्डिंग करतोय. एक अष्टपैलू खेळाडू यष्टांच्या मागे मयूर तरेला देखील तुम्ही पाहताय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. वा राहुल वा. काही गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना त्याने थांबवलंय. आशयला पूर्णपणे थांबवलंय या मॅच मध्ये. जरूर एक मोठा फटका पाहायला मिळाला परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलंय. चांगल्या लेंथ वरती चांगल्या लाईन वरती तो गोलंदाजी करतोय. नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त करून देतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. यावेळेस देखील आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव. चेंडू पर्यंत पोहोचलेला नाहीये. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये राहुल तरेने इम्प्रेस केल्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहे. जांताराचा खारबाव संघ अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये ऍड करावं लागेल. इनफिल्ड मध्ये ऍड करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये पतो पॅकर्स अंकुशमती दत्ताली स्पोर्ट जुचंद्रा संघ टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. रविकांतजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आपल्या व्यासपीठावरती चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय हेमराजजी भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं बहुजन विकास आघाडीचे नेतृत्व त्या विभागामध्ये करत असताना खूप चांगलं विकास कार्य त्यांचं राहिलंय
आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. ऑफिस बॉईज फॉलो बॉईजची ही क्रीडा स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज मान्यवर या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती उमेश तरे. खऱ्या अर्थानं भिवंडी परिसरामध्ये सिटी एमर्जिंग क्रिकेट खेळत असताना सलग 6 चेंडूवरती 6 विकेट घेण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाच्या नावावरती आहे ना, ते नाव आहे उमेश तरे आणि त्यालाच तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला तर हिरेन मात्रे एक चांगल्या दाटणीचा फलंदाज आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाचा. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये फारशा धावा आलेल्या नाही आहेत, फक्त 5 धावा आल्या. आशयनं भरपूर मोठा संघर्ष केला. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आले नव्हते. यावेळेस मोठा फटका पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. फलंदाज हिरेन मात्रेच्या बॅटमधून बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पुल करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय हिरेन मात्रेच्या बॅटमधून या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज आशय इथे बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बाद. आपल्या व्यासपीठावरती चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय हेमराज पांडुरंग भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि प्लीज आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थानं फायनल डेला साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी देखील साहेब आपलं खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रमुख उपस्थिती आपली पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून या परिसरामध्ये खूप चांगलं कार्य आपण सातत्याने पाहिलंय आणि चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचं नेतृत्व करत असताना देखील जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीची जर पाहिले तर खूप चांगलं कार्य त्या ठिकाणी राहिलंय. सरपंचाच्या भूमिकेमध्ये दिनेश काटेला यांना तुम्ही पाहताय आणि उपसरपंच हेमराजजी पांडुरंग भोईर साहेब देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. हो खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे यष्टांच्या मागे. त्या ठिकाणी यष्टीरक्षक आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर देखील होते. त्यांना बीट करून बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाची साथ हिरेन मात्रेला. आलाय चौकार. थँक्यू. बॅटची लिडिंग एज लागली यष्टांच्या मागे. मयूर तरे त्या ठिकाणी होते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो खेळण्याचा प्रयत्न केलाय. राऊंड विकेटनं गोलंदाजी खऱ्या अर्थानं ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतायत. चेंडूला बाहेर वळवतायत परंतु भरपूर जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 17 धावा. जांतर राजा खारबाव संघ यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉफ केलाय चेंडूला मिड विकेटला. कॅच ड्रॉप आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक नशिबाची साथ या ठिकाणी फलंदाजाला. 4 धावांसाठी आलाय चौकार. थँक्यू. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली सुजित कारभारी याच्या माध्यमातून. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका. हिरेन मात्रे ऑन फायर. ठोकलाय आणखीन एक दर्जेदार षटकार.
थँक्यू. भरपूर जास्त धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उमेश तरे या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. आतापर्यंत 22 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हो खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील फटका फसलाय. मिड ऑनला फिल्डर त्या ठिकाणी राहुल तरे मिस्टेक करणार नाही. राहुलनं टिपलाय झेल. अखेर हिरेन मात्रेला या मॅच मध्ये बाद केलाय फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती प्रतीक पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये भरपूर कमी धावा बनल्या होत्या. 5 धावा. मागील षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गोलंदाज उमेश तरेने. परंतु हिरेन मात्रेला त्यांनी बाद केले महत्वाची विकेट. आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना 6 चेंडूमध्ये 2 षटकार 2 चौकार तब्बल 21 धावा हिरेन मात्रेच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपण पाहिल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. 27 धावा. काय जबरदस्त बॅटिंग राहिली मागील षटकामध्ये. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हो. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉइंटला ढकललाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती आलेत. फिल्डिंग खराब. एक धाव मिळाली. लगेच दुसरी धावीचा प्रयत्न इथे केलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या मॅच मध्ये जाणता राजा खारबाव या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत फिल्डिंग खराब राहिली आहे. श्रुतिक कारभारी याच्या माध्यमातून देखील एक झेल सुटताना आपण पाहिलं. कव्हर पॉइंटला देखील इथे मिस्टेक केली. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. खऱ्या अर्थानं फिल्डरने मिस्टेक केली. या बेसिक चुका आहेत ना या इथे सुधाराव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू. चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये. आता मात्र फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. राहुल तरे काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. याही षटकामध्ये फलंदाजांना मोठ्या ब्लॅकलिपचा वापर करून देत नाही. इथे देखील फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला करावा लागेल. एक फायटिंग टोटल या मैदानावरती उभारावा लागेल. मागील मॅच जर पाहिलं तर लो स्कोरिंग सामना होता. अगदी सहजपणे जर पाहिलं तर क्लब हाऊस मनोरी संघाने तो सामना जिंकला होता. खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रापर्यंत या मैदानावरती जर पाहिलं ना तर फलंदाजांना भरपूर जास्त बेनिफिट आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राहुल तरे राऊंड विकेटनं स्ट्रायकिंग एंडला. प्रतीक पाटील नव्यानेच मैदानावरती दाखल झाला. त्याच्या विरोधात हा चेंडू टाकला. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली. सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील का. कॉलिंगचा अभाव. फलंदाज अडचणीमध्ये सापडले. धावबादची संधी आणि धावबादच्या स्वरूपात इथे फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू द पेव्हिलियन.
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती तनय पाटील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहुल तरेने आतापर्यंत केलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. वाईट ऑफ लॉंग ऑफला त्या ठिकाणी चेतन आहे. फिल्डिंग चांगली चेतनच्या माध्यमातून. इथे एकच धाव मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करत होते. वाईट ऑफ लॉंग ऑफला आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. या षटकामध्ये धावा थांबल्यात. हिरेन मात्र बाद झाला आणि तदनंतर धावा येत नाहीये. मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. धावाच्या स्वरूपात हितेश पाटील बाद झालाय. मैदानावरती एका बाजूला प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकच धाव या मॅच मध्ये आपण पाहिली आहे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटनं. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केलाय. सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी सावाला षटकार. थँक्यू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडीशी लेंथ मागे ठेवली होती आणि त्याचाच फायदा घेत असताना फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक प्रतीकने एक्झिक्यूट केला होता. यावेळेस खोलात टाकला होता. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. त्या ठिकाणी पॉईंटचा फिल्डर थोडेसा पुढे आलाय. फॉरवर्ड पॉईंटला फिल्डर होता. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले ते 39 धावा. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं दोन्ही काठांनी ज्या पद्धतीने नदी वाहते ना, अगदी तशाच काही धावा धावफलकावरती वाहू लागल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. धावफलकाचा वारू विरहपणे आतापर्यंत सुटलेला आहे. त्याला प्रतिबंध घालावा लागेल. त्याला आळा घालावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाजाला करावं लागेल. कारण 3 षटकामध्ये 39 धावा आतापर्यंत ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने बनवल्यात. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विनीत मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रतीक पाटील हा फलंदाज. प्रतीकच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. 3 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 8 धावांवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे. या मॅच मध्ये गोलंदाज तयार. हो, यावेळेस फ्लिक केलाय. फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडलंय, चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. एकदा मिळेल या चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला विनीतच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती अवघड प्रश्न विचारला होता फलंदाज प्रतीक पाटीलला आणि ते एक धाव मिळाली या चेंडूवरती. या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा. या मॅच मध्ये निश्चित पडलेल्या फलंदाजीला खऱ्या अर्थानं उभं केलं हिरेन मात्रेनं. तदनंतर प्रतीक पाटील देखील आपल्या फलंदाजीला उभं करण्याचं कार्य करतोय. धावा बनल्या नव्हत्या पहिल्या षटकामध्ये. भरपूर कमी धावा आणि तदनंतर धावा येताना आपण पाहिल्यात. या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने केलाय. राहुल तरेनं जबरदस्त इम्प्रेस केलं. 2 षटकं हाताळली. भरपूर कमी धावा त्यांनी खर्च केल्या. विनीत मुकादमला देखील चांगली कामगिरी करावी लागेल ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी. वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिस्टेक केलेली नाहीये. झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज तनय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ऑप्समच्या बाहेर जाणारा चेंडू होता खेचून मारण्याचा प्रयत्न केला, हॅमर्ड केला होता आणि खऱ्या अर्थानं लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी होते. एलिव्हेशन भरपूर जास्त होतं या चेंडूवरती. डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं फलंदाज तनय पाटीलला आणि त्या ठिकाणी चेतन अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद झाला. विनीत मुकादम या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 39 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या खऱ्या अर्थानं. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर त्यांनी विकेट प्राप्त केली. तनय पाटीलला बाद केलाय, भागीदारीला ब्रेक केलाय, पार्टनरशिपला ब्रेक केलाय. चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती प्रतीक पाटीलला आणि तनय पाटील या 2 फलंदाजांमध्ये. नवीन फलंदाज प्रणित पाटील मैदानावरती इन ॲट पोझिशन नंबर 6. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. प्रणितच्या बॅटमधून 2 धावा आलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा. थोडेसे बॅकफूटला गेले होते, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा प्रणितला मिळाल्यात. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं 50 धावांच्या पुढे जावं लागेल आणि तिथून जर पाहिलं तर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ या मॅचमध्ये फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण जांताराचा खारबाव या संघाकडे भरपूर मोठी फलंदाजी आहे. यावेळेस देखील पुलचा फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय, चेंडूची फेकी देखील चांगली आहे आणि फलंदाज प्रणित पाटील इथे मागे राहत आहेत आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये विनीत मुकादमने आतापर्यंत केलेली आहे. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आणि आतापर्यंत 4 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारे षटक राहिले आहे विनीत मुकादमच्या माध्यमातून. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओमकारच्या विरोधात. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत मिड विकेटला आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव येईल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती. धावा थांबल्या त्या षटकामध्ये. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅचमध्ये देखील अगदी तसंच काही झालं. या षटकामध्ये विकेट आल्यात आणि धावाही थांबल्यात. सिंगल डबल्स घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, परंतु मोठा फटका आलेला नाहीये आणि तोच प्रयत्न या मॅचमध्ये एका बाजूला ओमकार पाटीलला आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर प्रतीक पाटील चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आले, त्याचे आयसेट चांगले झालेत आणि त्याला आक्रमकता दाखवावी लागेल या मॅच मध्ये, कारण षटक क्रमांक 4 सुरू आहे. विनीतनं कमबॅक करून दिलाय जांताराचा खारबाव या टीमला. गोलंदाज विनीत मुकादम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग इनला प्रतीक पाटील. आतापर्यंत या उभ्या मैदानाला त्याच्या बॅटमधून षटकार त्यांनी दाखवलाय. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वाह ला जवाब झेल कंप्लीट करत असताना महत्वाची विकेट प्रतीकला सेट बॅटरला बाद केलाय. फलंदाज बाद.
थँक्यू. 4 षटकांचे ते खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. 4 षटकांसाठी आतापर्यंत 25 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे. एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. खऱ्या अर्थानं 25 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे मयूर तरे अँड कंपनी 4 षटकांसाठी. त्यामुळे आपल्याला एक फिल्डर 38 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. वेळेचं नियोजन करून तुम्हाला सातत्याने खेळावं लागणार आहे या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 5 व बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत पाटील वेगवान गोलंदाज. तेच तरार गोलंदाजी करण्यासाठी वेदांत जाणला जातो. काय जबरदस्त गोलंदाज आहे जांताराचा खारबाव संघाचा वेदांत पाटील आणि त्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. ओव्हर द विकेट फुलटाच बॉल यावेळेस चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वेदांतच्या विरोधात आक्रमण आणि पंचाने इथे नो बॉल घोषित केलाय. बीमर चेंडू आलाय षटकार. थँक्यू. पहिला चेंडू जर पाहिला तरी ते खराब पाहायला मिळाला. बीमर चेंडू फ्रीडचा चेंडू आहे आणि फ्रीडच्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ओमकारला करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट वेदांत पाटील रनवे मध्ये थोडासा अडथळा स्वतःला सावरलं. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 51 धावा. स्लॉगवरचं षटक आहे निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये देखील धावा रोखाव्या लागतील जांताराचा खारबाव या टीमला या मॅच मध्ये. गोलंदाज वेदांत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील आकुटापायला चेंडू होता गॅप मध्ये खेळत इनटू द गॅप. आणखीन एक चांगला फटका फलंदाज ओमकारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय चौकार. मार्मिक पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये काय सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय आणि मिड विकेट रिजनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. इथे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 56 धावा. या षटकामध्ये धावा आल्यात. वेदांत पाटील वेगवान गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं महत्वाच्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जांताराचा खारबाव संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात धावा आलेत. 56 धावा धावफलकावरती बनल्यात. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू टाकलेत आणि या 2 चेंडूवरती भरपूर जास्त धावा वेदांत पाटीलनं खर्च केल्यात. इथून वेदांतला कमबॅक करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिला तर नंदू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नव्यानेच मैदानावरती तो दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर ओमकार पाटील आतापर्यंत 12 धावांवरती या मॅच मध्ये खेळतोय. ओमकार चांगली बॅटिंग ओमकारने केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. वेदांत ओव्हर द विकेट खोला टाकलाय. डिग आउट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी केली जाईल का. धावबाची संधी आहे आणि नंदू पाटील धावबाच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. नवीन फलंदाज ओम पाटील मैदानावरती दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. इथून डॉट चेंडू टाकावे लागतील. दबाव टाकण्याचा प्रयत्न वेदांतला करावा लागेल. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत बनल्यात 57 धावा. या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या उभारली आहे.
जांताराचा खारबाव या संघाच्या विरोधात, कारण जांताराचा खारबाव संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. राहुल तरेने इम्प्रेस केलं, परंतु एका बाजूला उमेश तरेच्या गोलंदाजीवरती धावा येताना आपण पाहिल्या या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका होता, परंतु इथे चेंडूवाला डॉट चांगला कमबॅक करतोय वेदांत. या मॅच मध्ये राहुलनं थोडीशी चर्चा केली वेदांत सोबत, का मित्रा तुला या लेंथ वरती गोलंदाजी करायची आहे, आणि अगदी त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. सुरुवातीला जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू, आखूड टप्प्याने चेंडू टाकले गेले. इथे लेंथ मध्ये बदल केलाय, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी आणि चेंडू डॉटही आलेत. वेदांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय कव्हर रिजनला. फिल्डर त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. जजमेंट चुकलंय, झेल पर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. एक धाव मिळते, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला जाईल आणि ते धावाची संधी आहे. चेंडूची फेकी खराब आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा मिळाल्यात. चेंडूची फेकी खराब राहिली, धावाची संधी होती. वेदांतने चुकीच्या दिशेने चेंडू फेकला आणि तिथून जर पाहिलं तर 3 धावा मिळाल्या. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 60 धावा. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला भेटतोय. इथून जर पाहिलं तर फाईट करू शकतो या मॅच मध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ. शेवटचा चेंडू असेल या डावामधील. आतापर्यंत 60 धावा धावफलकावरती लागल्यात. विलक्षण कामगिरी राहिली या मॅच मध्ये फलंदाज ओमकार पाटीलची. यावेळेस देखील खराब चेंडू, लांब लचक षटक पाहायला भेटते आणि ते धाबाच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं जाणार आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल आणि धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील होतोय. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतो साहिल पाटील, गोलंदाज वेदांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस मोठा फटका खेळलाय ओमकारच्या बॅट मधून, आणखीन एक घनागती स्ट्रोक ठोकलाय, षटकार. थँक्यू. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. जांताराचा खारबाव या संघासमोर काय फलंदाजी केली ओमकार पाटीलने, जबरदस्त फिनिश केलं. खऱ्या अर्थाने या डावाला हिरेन मात्रेच्या बॅटमधून धावा सुरुवातीला 6 चेंडूमध्ये 21 धावा हिरेन मात्रेने केल्या. तदनंतर ओमकार पाटील मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्याही बॅटमधून 7 चेंडूमध्ये 21 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार देखील पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जोडल्या 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. जांताराचा खारबाव या संघासमोर. आपल्या व्यासपीठावरती आपले मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर हेमराज पांडुरंग भोईर विद्यमान उपसरपंच, चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच जर पाहिलं तर निखिलजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन दीपेशजी पाटील, तदनंतर जर पाहिलं तर कल्पेश पाटील यांना देखील तुम्ही पाहताय, महेंद्रजी पाटील, हितेश पाटील, रविकांतजी पाटील, तदनंतर जर पाहिलं तर सत्यवान बुरकुड यांना देखील तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं भरपूर जास्त मेहनत या स्पर्धेसाठी. तदनंतर सागरजी भोईर यांचा देखील नाम उल्लेख करावा लागेल. खऱ्या अर्थानं पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट्स, अंकुशपोती दत्ताली स्पोर्ट्स, जुचंद्र संघासाठी मोठं योगदान राहिलंय सागर भोईर यांचं. एक मेंटॉरची भूमिका त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. भरपूर दिवसांपासून पतू पॅकर्स, अंकुशपोती दत्ताली स्पोर्ट्स, जुचंद्र क्रिकेट खेळापासून दूर होता. कालच्या दिवसामध्ये भरपूर दिवसानंतर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि या नगरसेवक चषकामध्ये टॉप 3 मध्ये दाखल होताना आपल्याला संघ पाहायला मिळाला. मार्मिक पाटील यांना देखील आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. हितेंद्र भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये, ललित भोईर सर देखील पंचाच्या भूमिकेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि समालोचन कक्षामध्ये आपण या ठिकाणी थोडासा हलकासा बदल करतोय.
या पालघर जिल्ह्यातील नामवंत आणि दिग्गज समालोचक, खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाने सर्वांना ज्याने मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं त्यांचं समालोचन ऐकत असताना सर्वांना अगदी आनंद मिळत असतो. असे समालोचक तुकारामजी मांगेला सर दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईन होतील या मॅचमध्ये. धन्यवाद. धन्यवाद निशांतजी पाटील, अगदी आमचे आजचे समालोचक आणि काही जे युवा समालोचक आहेत त्यांनी केलेली प्रगती देखील आहेत. कारण टेनिस विश्व असं झालं, टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वास झालं की जसा यूट्यूबमध्ये क्रांती घडली तसं समालोचकाला देखील संधी एक एक करून मिळत आली. आणि अशा स्पर्धा असतात ज्यावेळेला समालोचकांना देखील संधी मिळते आपल्याला टॅलेंट आपली गुणवत्ता दाखवण्याची. आणि मागच्या 2-3 स्पर्धेमध्ये निशांतजी पाटील यांच्या जोडीनं समालोचन करण्याचा योग देखील जुळून आला. कारण मागच्याच महिन्यामध्ये आम्ही नायगावच्या अगदी आता पूर्वेला आहेत पश्चिमेला होतो, नायगाव कोलीवाड्याच्या त्या मैदानावरती. आणि त्यांचा आवाज तुम्ही याच्या अगोदर ऐकला होता. कारण कुठलंही क्षेत्र म्हटलं की आपल्याला प्रगती करत राहावं लागतं, अपडेट राहावं लागतं आणि स्वतःला अपडेट राहत असताना अपग्रेड देखील करावं लागतं. चला मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे ओम ब्रह्मदेव गोडदेव ज्यावेळेला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. 2 इनिंग पाहिल्या. एक तर इथेनची इनिंग पाहिली 21 धावांची हिरेन मात्रेची, आणि त्यानंतर ओमकार पाटील 21 धावांची. 2 इनिंग 21 धावांच्या पाहिल्या. आणि दोन्ही इनिंगमुळेच ज्यावेळेला 5 षटकांचा खेळ संपला त्यावेळेला धावा आल्या होत्या त्या 67. त्याला कारणही होतं कारण 6 कमी लागल्यात पण चौकार देखील लागल्यात. आणि ते कारण होतं की 67 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि एक वैशिष्ट्य किनी देखील आम्हाला माहिती देतात की त्या इनिंगमध्ये 5 धावबाद आहेत. काही हायलाईट्स असतात. आता या हायलाईट्स नाही आहेत, थोड्याशा अशा लाईट्स आहेत ना की कदाचित त्या डोळ्याला थोड्याशा लागतात. जसं शार्पीच्या लाईट्स आपल्या डोळ्याला लागतात ना, तसं हे धावबाद झालं का थोडंसं डोळ्याला लागतं. धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसं तो उल्लेख केला होता निशांतजी पाटील यांनी देखील, भिवंडी परिसरामधलं घारगाव हे असं गाव आहे जिथे भरपूर टॅलेंटेड क्रिकेटर आहेत, अगदी गुणवान खेळाडू आहेत, ते आपण पाहिलेत. आणि तो संघ आता मैदानावरती खेळेल ज्यावेळेला 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. जसं मी उल्लेख केला 67चा उल्लेख केला की षटकार मारल्यात. आता ते षटकार तुम्हाला ठोकायचे आहे. 68चा अर्थ आहे की 6 मारायचे आहेत किती, कदाचित 8, कमीत कमी 8 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील किंवा 8 असे मोठे फटके तुम्हाला एक्झिक्यूट करावे लागतील तर हा 68चा पाठलाग होऊ शकेल. मयूर तरे आणि दुसऱ्या बाजूला राहुल तरे, अगदी बिनीची जोडी, आघाडीची जोडी. आणि आघाडीच्या जोडीवरती जबाबदारी मोठी आहे. डावखोरे हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला मयूर तरे, पहिल्या षटक हाताळण्यासाठी साहिल पाटील. नेहमीच ओम ब्रह्मदेव गोडदेव म्हटलं की एक फिरकीची परंपरा लाभलेली आहे. अगदी म्हणजे अगदी अर्ली 19 पासून 80चं दशक 90चं दशक जर पाहिलं तर गोडदेवचा संघ म्हटला तर फिरकीचे जादूगर, अगदी चेंडूला वळवण्याची कळा. अगदी स्टिअर करण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केलं जाईल. आणि ती परंपरा ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने आजही जपले. टेनिस बॉल क्रिकेट प्रगत झालं, वेगवान गोलंदाज आले, अगदी तेज तर्रार गेंदबाजी करावी लागणार या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते असताना देखील गोडदेवच्या संघानं आपली ट्रॅडिशनल आपली परंपरा फिरकी गोलंदाजी परंपरा आजपर्यंत कायम राखलेली आहे. त्याच्यामुळे ते देखील महत्त्वाचं आहे. कारण एक परंपरा जी चालू होत आहे ती परंपरा दुसरी पिढी आत्मसात करते, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार आव्हानं पाहायला मिळते. आणि ती परंपरा गोडदेव संघ देखील सुरू ठेवते. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. आपण पाहतात ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026.
पुढ्यातला चेंडू खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला फीड करायचं होतं. थोडंसं अडथळा आला आणि त्यानंतर चेंडू चालला बॉन्डलाईन जवळ. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोचतील फील्ड करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडूला खेळलं गेलं होतं. फुलर लाईन डिलिव्हरी होती आणि ते चेंडूला खेळताना 2 धावा चेंडूवरती पूर्ण. सकाळच्या सत्रामध्ये हवेचा जो दिशा होती आणि दुपारच्या सत्राला अगदी आता थोड्या वेळाने सुरू होणार आहे. जसं 12:42 झाल्यात याचा अर्थ तेही महत्वाचं आहे. थोडीशी काळजी घ्या, दुखापत गंभीर नसावी. आपण खेळत असताना स्वतःची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. यानंतर होणारा मॅच जो पहिला सामना जिंकलाय क्लब हाऊस मनोरी संघ. आपण रेडी राहा, तयार राहा. ओम ब्रह्मदेव गोरदेव आणि जाणता राजा खारबाव या टीम मधला, या 2 संघामधला विजेता संघ क्लब हाऊस मनोरी या संघाशी खेळताना दिसणार आहे. तसं आपण चर्चा करत होतो टेनिस बॉल क्रिकेट प्रगत झाले आणि ते टेनिस बॉल क्रिकेट प्रगत होत असताना देखील बऱ्याच नवीन गोष्टी त्याच्यामध्ये आल्यात, बदल घडल्यात. खास करून बॅटिंग स्टँड असेल, फलंदाजी करताना फलंदाजांना केलेला प्रयत्न असेल, वेगवेगळ्या प्रकारची गोलंदाजी करताना गोलंदाजाचा देखील आपण प्रभाव पाहिलाय. थोड्याशा काळाने इंजुरी कारण थोडासा खेळ थांबलाय. तर डीजे मास्टर डीजे युवराज एक हलकीशी धून ऐकूया. 68 धावांचा पाठलाग आहे. धावा आहेत धावफलकावरती 3. थँक्यू. थोडंसं इंटरप्ट नंतर पुन्हा एकदा आपण येऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती आहेत त्या 3. साहिल सज्ज होतील गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला राहुल तरे. फुलटॉस बॉल पण बॅटच्या कडेवरती लागलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, त्याने टीमला झेल. पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद. थँक्यू. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल फुलटॉस बॉल होता. लवकर बॅट गेली मिड विकेटच्या ठिकाणी. बॅटची फेज लवकर बंद झाली. बिलकुल बल्ले का मूव जल्दी बंद हुआ था आणि बॅटच्या अगदी कडेवरती टॉपेज लागला, वर गेला. मिडॉनला होते क्षेत्ररक्षक, त्यांनी टिपला हा झेल. पहिला गडी, पहिला फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती आता उमेश तरे. आणि उमेश तरे म्हटलं ना का भाई ये उमेश नाहीये, ये उम्मीद है टीम की. या टीमची अगदी आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत, एक्सपेक्टेशन आहेत. ये उमेश नहीं है, ये टीम की उम्मीद है. वो जैसे कहते हैं भाई उम्मीद पे दुनिया टिकी है, आशेवरती बरोबर दुनिया उभी असते. तर आशा आहेत उमेश या इनिंगला कसं साकारतील आणि त्यांना थांबवण्यासाठी साहिल पाटील ज्याने यश लाभलंय 3ऱ्या चेंडूवरती. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, अगदी तोच प्रयत्न, तोच फटका, रिझल्ट सेम. चेंडू सेम, फटका सेम, रिझल्ट सेम. एका पाठोपाठ एक, दुसरा धक्का. थँक्यू. दोन्ही चेंडू पाहिले ना, तर फुलटॉस असे चेंडू होते ज्याच्यावरती तुम्ही कुठेही फटका खेळू शकले असते, पण कुठेही म्हणजे परफेक्ट खेळायचं होतं. ताकदीने खेळणं, जोरात खेळणं महत्वाचं नाहीये. जर तुमच्याकडे प्लेसमेंट नसेल तर त्या ताकदीत त्याचा जोराचा काही फायदा होत नाहीये. अगर सही जगह नहीं खेलोगे, सही ठिकाणे पे नहीं लगाओगे, तो भाई आपको जाना पड़ेगा पॅव्हलिंग की तरफ. तुम्हाला जावं लागेल
पॅव्हलियनच्या दिशेनं. त्याच्यामुळे चेंडू ज्या वेळेला फुलटॉस येणार ना त्या चेंडूवरती फटके खेळताना कदाचित जर त्या मेरिटनुसार नाही खेळलं तर परतावं लागलंय त्या पॅव्हलियनच्या दिशेनं. आता हॅट्रिकच्या मोक्यावरती साहिल पाटील आहेत. 2 डब्ल्यू आल्यात. डब्ल्यू एखाद्या इंटरनेटवरती सर्फिंग करा. ज्यावेळेला वेबसाईट सर्फिंग करायची त्यावेळेला डब्ल्यू आलाय का? यस, उलट्या बाजूला चेंडू लागलाय. वेबसाईट क्रिएट झालंय. सर्चिंग संपले आणि हॅट्रिक प्राप्त झाले. थँक्यू. आणि स्कोरर आम्हाला माहिती देतात या स्पर्धेमध्ये आलेली ही तिसरी हॅट्रिक आहे. बाबा तुम्हाला ट्रिक वापरावी लागणार तर हॅट्रिक आणणार. साहिल पाटीलनं ती ट्रिक हाताळली. पहिल्या 2 फुलटॉस बॉलवरती चेंडू तो टॉप एज लागला होता. याला या वेळेला बॅटच्या उलट्या बाजूला लागला. अगदी उलट्या बाजूला लागला आणि बरोबर शॉर्ट थर्डमॅनला फ्लाइंग स्लिपला काय झेल टिपला उंच उडी मारून. 3 इन अ रो, 3 विकेट. डब्ल्यू चौथाही येणार होता. डोक्यावरती हात यासाठी गेल्या कारण बॅटच्या आतल्याकडे लागला होता. अगदी थोडासा बॉटमला चेंडू लागला होता. पण ज्यावेळेला बॉटमला लागतो ना चेंडू ड्रीप होतो, खाली जातो. हा चेंडू बघा बॉटमला ज्यावेळेला लागतो ना चेंडू थोडासा डीप होतो. कदाचित तेच होतं. पण यष्टीरक्षक भाई रेडी नव्हते. तयार राहिना था भाई आपको. अशा सिच्युएशनला तुम्हाला तयार राहायचं होतं. तयार नाही राहिलं. साहिल पाटीलचा अप्रतिम षटक. या षटकामध्ये 4 धावा आल्या, 3 विकेट आल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा फलकावरती ते 4 अगदी प्रतिस्पर्ध्याचं म्हणजे मराठीमध्ये म्हणलं जाईल ना अगदी प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजाचं कंबरड मोडणारं हे षटक होतं. आणि 3 विकेट आता जेटीसीच्या माध्यमातून दाखवल्या जातं. पहिला विकेट ऑफस्टम्पच्या बाहेर गेले तर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची फेस लवकर बंद झाली आणि अगदी त्या कडेवरती चेंडू लागला आणि तो मिडॉनला आरामात झेल टिपला गेला होता. त्यानंतरचा चेंडू दुसरा विकेट ज्यावेळेला प्राप्त केला सेम होता फुलटॉस बॉल, पण क्षेत्र निवडलं होतं मिड विकेट पासून ते स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा टॉप एज लागला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आज झेल टिपला गेला. आणि तिसरा महत्वाचा चेंडू होता त्यावेळेला बघा काय घडलं होतं. हॅट्रिक बॉल उलट्या बाजूला लागला पण सरळ हातात गेलाय. आणि हा शेवटचा बॉल ज्यावेळेला बॉटमला लागला होता. जेटीसी आहे भाई, जेटीसी सर्व काही दाखवतात. मृणाल म्हात्रे आणि यांची टीम अगदी योग्य प्रत्येक गोष्टीचं योग्य बरोबर दृश्यमान टेलिकास्ट जे केलं जात आहे आज ब्रॉडकास्टिंग जेटीसीची पाहत आहेत. कारण स्पर्धा तिथे देखील आहेत. मृणालला माहिती आहे स्पर्धा आहे, आपली क्वालिटी द्यावी लागणार. ती क्वालिटी त्यांनी या बरोबर 4ही चेंडूचा जो रिप्ले दिला ना त्यावेळेला त्यांनी आपली क्वालिटी दाखवलेली आहे. क्वालिटी विथ क्वांटिटी दोन्ही दाखवावे लागतात. कधी कधी क्वांटिटी दाखवताना क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करावं लागतं, पण कॉम्प्रोमाइज नाही करायचं. क्वालिटी विथ क्वांटिटी दाखवायचं आहे. आकोटामध्ये चेंडू होता, एका बाजूला विकेट पडत होते आणि दुसऱ्या बाजूला शांत होते फलंदाज. बरेच जण सांगता भाई मेरा नंबर कब आएगा, पण बॅट्समन सांगतोय अपना नंबर अपुनी लाएगा. आणि ज्यावेळेला येणार त्यावेळेला षटकार ठोकणार सिक्सर. थँक्यू. ज्याचा झेल सुटला होता वेदांत पाटीलचा झेल सुटला होता आणि त्यानंच पहिला चेंडू अगदी प्रहार केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. त्या मोमेंटमला ब्रेक करायचा आहे. विकेट 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 त्या मोमेंटमला ब्रेक करा, अगदी त्याला तोडा आणि पुन्हा एकदा मोमेंटम तुमच्या बाजूने आणा. सध्या प्रवाह दुसऱ्या बाजूला चाललाय, वार आहे दुसऱ्या बाजूला चाललाय, पण असा दबाव येणार बघा. जसा तुम्ही एक षटकार ठोकला गोलंदाजावरती दबाव आला, व्हाईट बॉलचा इशारा. आता वारे कोणत्या बाजूला वाहतात ते महत्वाचं नाहीये भाई, हवा का रुख आप बदल सकते हो. लहरों के साथ तो कोई भी तैर लेता है, असली इंसान वही है जो लहरों को चीर के अपना रास्ता बनाए. प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिका. हा कुटाप्याचा चेंडू होता. अजून एक वाईट बॉल, कारण अगदी फलंदाच्या डोक्यावरनं गेलाय. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहायला लागला कदाचित दम लागेल, थोडासा थकवा जाणवेल,
पण ज्यावेळेला तुम्ही ध्येय गाठाल ना, त्या बाजूचा किनारा गाठाल, तर त्यावेळेला आलेलं समाधान, त्यावेळेला आलेलं सॅटिस्फॅक्शन, त्यावेळेला चेहऱ्यावरती आलेला तो आनंदाचा क्षणही मोठा असतो. अशा नाजूक क्षणी ज्यावेळेला तुम्ही संकटामध्ये असलेली नाव अगदी किनाऱ्यावरती सुखरूप नेणार ना, त्यावेळेचं समाधान वेगळं असतं. ओम पाटील जे या षटकामध्ये एक सिक्सर आलाय, त्यानंतर चाललेला वाईट. मागच्या षटकामध्ये स्कोरर आम्हाला माहिती देतात कॅपिटल लिपीमधले 3 डब्ल्यू आले होते आणि आता स्मॉल लिपीमधले 3 आलेत वाईट. का आले माहितीये? कारण पहिल्या षटकामध्ये साहिल पाटीलनं गोलंदाजीला कॅपिटलाइज केलं अगदी योग्य पद्धतीनं, आणि आता या दुसऱ्या लिपीमध्ये आलाय कारण दुसरा विचार डोक्यामध्ये येतोय ओम पाटीलच्या, त्याच्यामुळे डब्ल्यू आलाय आणि डी आलाय. व्हाईट बॉल. मागचे 3 विकेट पाहिले, त्यानंतर 3 व्हाईट बॉल. स्कोरर माहिती देतात बाबा 1 चेंडूचा खेळ झाला आणि 9 धावा आतापर्यंत आल्यात. हे षटक लांबवरच चाललंय. जसं बाजूला जर ट्रॅकवरती बघितलं तर मालगाडी आहे, मालगाडी पण येते 55 डब्याची, 60 डब्यांची. त्यानंतर आता बघूया कॅपिटल मधला डब्ल्यू नाही आलाय, सुटलाय झेल. आज त्या फलंदाजाचा काय दिवस आहे का वेदांत पाटीलचा. भाई काही जण सांगता भाई क्या खा क्या है, मैं ते क्या भाई अपना नसीब जेब में लेके घूम रहे. आपलं नशीब खिशामध्ये घेऊन आलेत. एखादा तो रुमाल असतो, आवडता रुमाल असतो, फडका असतो, कधी खिशामध्ये ठेवतोय. अगं लक फॅक्टर असतो, लकी देखील असतो, आणि तोच कदाचित प्रयत्न वेदांत पाटील याला जीवनदान लाभलंय. ओम पाटील धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. डावकुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकर यांना फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, त्याच्या डोक्यावरून चेंडू पार झालाय. पंच इशारा करतील. 86 षटकार. थँक्यू. अगदी सलामीला आले होते मयूर. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन काढून त्यानंतर आराम करत होते नॉनस्ट्राईक एंडला, आणि बऱ्याच वेळानंतर ते स्ट्रायकर एंडला आले. आणि त्यांना माहिती आहे इथे विकेट गेल्या, दबाव येत आहेत. पण भाई क्रिकेटचा खेळ असा आहे, दबावाचा खेळ आहे, प्रेशरवाला गेम आहे. दबाव सबके ऊपर आता है, प्रत्येकावरती दबाव येतो. त्या दबावाचा सामना कसा करतात, कशा पद्धतीने तुम्ही झुगारून देतात ते पाहणं महत्वाचं आहे. अपील झालं होतं, पायावरती चेंडू आदळला होता. पंचाने सांगितलं थोडंसं बाहेर बाहेर, थोडंसं पिचिंगही झालंय. डॉट बॉलची सांगता होत असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 20-20. अगदी स्कोरवर बरोबर चाललाय, फक्त तो डिजिट आहे ना तो विकेटचा, तो डिजिट कदाचित टेन्शन वाला आहे. पुन्हा एकदा झेल होईल का झेल. तेरी मेरी वाला खेळ होता. आता गोलंदाज सांगत होते भाई ये कैच तेरी है, फील्डर सांगता भाई ये तेरी है, और तेरी मेरी के चक्कर में गेंद बीच में गिरी है. याच्यामध्ये मध्ये चेंडू पडलाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. पाटला काय 68 धावांचा. अगदी पहिल्या त्या षटकाच्या त्या 3 विकेटच्या हॅट्रिकच्या त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न टीम जाणता राजा कारभाव देखील करत आहेत. अजून एक फटका मिस टाइम स्ट्रोक झालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. म्हणून मी म्हटलं ना भाई. आणि आता काही जण तर सांगता बाबा यांचा टी शर्ट तपासा वेदांत पाटील यांचा. लक्स कोजीचा टी शर्ट तर नाही ना, अपना लक पहन के चलिए. लक्स कोजी ते सांगता अपना लक पहन के चलिए, कारण 3 वेळा जीवनदान लाभले, 3 वेळा झेल सुटलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 23. पाटला 68 धावांचा, 45 धावा करायचे आहेत. 2 षटकं संपली होती त्यावेळेला 32 होत्या आणि 27 होत्या, आणि आता मात्र 23 आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये करायचे आहेत 45. 45 धावा अजूनही हलकीशी 2 18 मध्ये करायचे आहेत त्या 45.
थँक्यू. नक्कीच याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय. कन्हैया बेटा भोईर अर्थात साहेबांचं भरपूर कार्य या परिसरामध्ये आहेत आणि ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 त्यासाठीच आहेत आणि मान्यवरांचा देखील भरपूर पाठिंबा या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर देखील उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले फायनल डे आणि फायनल डे देखील त्याच उत्साहानं साजरा होणार आहे. आता क्रमांक 3चं षटक का चर्चा केली ती आमच्यामध्ये चर्चा चालू होती की बाबा तिसरं षटक हाताळण्यासाठी इतकी चर्चा का झाली. कारण ज्या साहिल पाटीलनं तुम्हाला 3 विकेट प्राप्त करून दिले त्यालाच आणायचं होतं. भाई वही आहे राईट चॉईस बेबी. पेप्सीची ॲड होती पहिला, यही राईट चॉईस, हीच तुमची योग्य निवड आहे. स्ट्रायकर एंडला मयूर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खेळाई समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील थ्रो करतील 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण. आणि ज्यावेळेला तुम्ही इतका वेळ घेता इतकी चर्चा करता याचा अर्थ तुमच्या मनामध्ये अजून दुसरा ऑप्शन होता का, दुसरा पर्याय होता का, तुम्ही दुसऱ्या दिशेने चर्चेला गेले होते का. हाही आहेत पण मयूर आहेत आणि जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत जाणता राजा कारभाव सगळं मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. आणि जीवनदान ज्याला लाभले वेदांत पाटील 10 वरती बॅटिंग वेदांत पाटील देखील करतायत. दुसऱ्या बाजूला मयूर तरे ऑन स्ट्राईक. साहिल सज्ज होईल राईट आर्म अराउंड द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर बाहेर आहे. पंच वळतात सांगतात इतका बाहेर आहे, इतका बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. अजूनही सामना जर पाहिलं तर सध्या धावफलक जास्त उभारला होता गोरदेवच्या संघाने त्याच्यामुळे एक कदाचित तो काटा त्यांच्या बाजूला फिरला होता. पण मॅच 60-40 वाला आहे. 60-40 वाला मॅच आहे. 60 कोणाकडे 40 कोणाकडे. पण थोडासा वेळ गेला ना कदाचित 50-50 वाला मामला होऊ शकतो. 50-50 वाला होऊ शकतो. उलटा पुलटा अल्टी पलटी वाला फटका आणि पंच इशारा करतील अगदी फ्लॅट षटकार सिक्सर. थैंक यू. अल्टी पल्टी वाला. कोई कहते भाई जब घी सीधी उंगली से ना किया निकले तो उंगली को थोड़ा सा टेढ़ा किया है, थोड़ा सा उंगली को टेढ़ा किया है आणि चेंडूला पाठवले सरळ सीमारेषा पार षटकार. या षटकानं धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक जाऊन पोहोचला आता 32 32 अजून 36 पाहिजे. 32 झाल्यात अजून 36 पाहिजे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये 36 1636. काहीकांचा आवडता नंबर असतो, काहीकांचा बाईकचा नंबर असतो, 4 व्हीलरचा पण नंबर असतो. 1636 याचा अर्थ 6-6 मारत राहा आणि गोलंदाज तुम्ही विकेट घेत राहा. 6-6 मारत राहा आणि विकेट घेत राहा. विकेट आलाय साहिल पाटील, यही राईट चॉईस था तुम्हाला आणि त्यांना टिपला आहे झेल फलंदाज बाद डिपार्ट्स मयूर तरे बाद. थँक्यू. साहिल पाटीलला 4था विकेट या इनिंग मध्ये 4था विकेट प्राप्त केलाय. अभिनंदन. कारण कॅच टिपलाय नंदन होते तिथे अगदी बरोबर मिड विकेटला आणि मिड विकेटला आरामात झेल नंदन याने टिपलाय म्हणून नंदन टिपला झेल आणि साहिल पाटील अभिनंदन 4 विकेट त्याने प्राप्त केल्यात. पण मॅच संपला नाहीये कारण मयूर तरेने सुरू केलेलं काम तर कार्य भाई अब थोडासा आधा अधूरा आहे. याला पूर्ण तुम्हाला करायचं आहे, पूर्णत्वात न्यायचं आहे. चेतन तरे क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी आल्यात. दोन्ही खेळाडूमध्ये चर्चा चालेल. 15 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडूच्या खेळामध्ये तुम्ही 32 बनवल्यात आणि 15 मध्ये 36 करायच्यात म्हणून म्हटलं ना आधा अधूरा आहे. थोडासा अर्धा आहे, अर्ध अजून बाकी आहे. तेच काम साहिल पाटीलला देखील अर्ध करायचं आहे. 5-4 5 विकेट तोही प्राप्त करू शकतो. पण पहिल्या चेंडूवरती मोठा घाव आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार षटकार. थँक्यू. रिप्ले बघा पायावरती बिलकुल पैर पकडणे की कोशिश आणि असे पाहिलं तर भारतीय खेळाडू पायावरती चांगला खेळतात. बॉटम हँडचा वापर आणि चेंडू हवाई सफरवरती पाठवलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती चेतन
फुलटॉस अजून चेंडू खेळाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. पंचांनी सांगितलं पहिला नो आणि त्यानंतर 4 चौकार. थँक्यू. नो बॉल आला. फुलटॉस कमरेच्या वर. फुलटॉस चेंडू हाताला लागता. डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते ते पोहोचले होते पण तोपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर. धापल का वक्ती एकदा नजर टाकूया. 43 25 धावा अजूनही पाहिजे. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या 4 चेंडूवरती 20 धावा आल्यात. 18-45 चा मॅच होता. प्लॅन मिस असं म्हणून काय बॅट स्विंग झाली. स्विंग अँड मिस. हा चेंडू हाताला घेता फुलरले नव्हता. थोडीशी चर्चा साहिल देखील करतोय. स्वतःला समजावतोय की भाई माझ्या हातून अशी मिस्टेक कशी झाली. अशी चूक कधी कशी होत नाहीयेत पण भाई गलती से मिस्टेक हुई थी. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे. धावा फलकावरती आहेत त्या. 43-43. 13 चेंडूचा खेळ आहे. 25 धावांची आवश्यकता. 13-25 चा सामना. आता पंच अजून वळले. मॅच थोडासा टाईट आहे त्याच्यामध्ये हा व्हाईट बॉल आलाय. अंपायर भरपूर एक्सरसाइज करतात. आता गोलंदाज तुम्ही एक्सपेरिमेंट करणार. पंच थोडेसे एक्सरसाइज करणार. समीकरण बघणं गरजेचं आहे. स्कोर 4-4. 44 4 गडी बाद 44. तेरा मध्ये 24. 13 चेंडू. शेवटचा बॉल. या षटकातील शेवटचा बॉल. व्हाईट बॉल थोडस आपण बघितलं तर त्या षटकारानं त्या नो बॉलनं पुन्हा एकदा ऑन ट्रॅक गाडी यावी लागणार आहे. गाडी थोडीशी डिरेल झाले. 13 मध्ये 23. 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. मागच्या 5 चेंडूवरती 22 धावा आल्यात. 5 चेंडू पाहिले तर 22 धावा आल्यात. एक चांगला चेंडू साहिल पाटीलचा आणि एक चांगला स्ट्रोक चेतन तरेचा. चेतन तरे ऑन स्ट्राईक. चेतन तरे फलंदाजाचं नाव चेतन. बॅटिंग करतोय. दे दनादन बॅटिंग. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 51. 12 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता. कंपॅरिझन दाखवलं जातं जेटीसीच्या माध्यमातून. 3 षटकं संपली होती आफ्टर 3 ओव्हर. ज्यावेळेला गोरदेवचा संघ होता 3 गडी बाद 38 आणि पाटला करताना जानदाराचा कारभाव आहे 4 गडी बाद 51. 12 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. त्याचकरता मी म्हटलं ना ज्यावेळेला साहिलने विकेट प्राप्त केला होता तेव्हा नंदनने विकेट कॅच घेतला होता. मी म्हटलं तर बाबा अभिनंदन नंदन. पण जसे चेतन आले. चेतन बॅटिंग करतोय दे दनादन. आता प्रेक्षकांचं करतोय तो मनोरंजन. दे दनादन बॅटिंग चेतनची पाहिले. चेतन तरे यांची. आता क्रमांक 4चं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी ओमकार पाटील तेच आहेत ज्याने अगदी लोअर ऑर्डरला येऊन 21 धावांची खेळी साकारलेत. ज्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. 21 धावांची खेळी ओमकार पाटीलनं. जसं आता टीमही सांगते ओम ब्रह्मदेव गोरदेव तुम्हाला डबल रोल दिलाय. एक रोल तुम्ही प्ले केलाय बॅटिंगचा. एक रोल तुम्हाला आता गोलंदाजी हाताळायचा आहे. एका बाजूला चेतन दुसऱ्या बाजूला वेदांत. पंच इशारा करतात नो बॉल. आणि आता पुन्हा एकदा संधी होती वेदांतला. वेदांत पुन्हा एकदा होता इथे एसटीजीत होईल की काय. हे 4थं जीवनदान आहे वेदांतला. 4थं. याच करता म्हटलं भाई लक्स कोजी हे लक फॅक्टर महत्वाचा है. नशिबाची साथ. नसीबाची साथ त्याला है. आणि वेदांत भाई आपका नसीब आज जिस तरह से चल रहा है ना आज गलत नंबर के बस में बैठोगे ना तो भी घर पे पहुंचोगे. असं नशीब सध्या तुमच्या दिशेने आहे. चुकीच्या नंबरच्या बसमध्ये बसला तरी पण योग्य ठिकाणी कदाचित पोहोचू शकाल. असा आजचा दिवस तुमचा आहे कदाचित.
फुलटॉस बॉल स्वीप केला चेंडूला स्क्वेअर रिदममध्ये चेंडू चालत दणदण करून अगदी दणदण करून दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू. टॉस्टॉप डिलिव्हरी मागच्या तिन्ही चेंडू पाहिलं तर लेग ब्रेक टॉस्टॉप डिलिव्हरी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता पण त्या फ्लाईटला ना लँड करता येत नाही अजून. हा या टप्प्यावरती तुम्हाला लँड करायचं आहे. लेनला तुम्हाला लँड करता आला पाहिजे. कुठलंही विमान कुठलंही प्लेन टेक ऑफ होणं महत्त्वाचं नाही आहे, लँडिंग महत्त्वाचं आहे. लँडिंग फार महत्त्वाचं आहे. तो टेक ऑफ झालेला जर लँड झाला नाही आहे तर मात्र पुन्हा एकदा तिथून टेक ऑफ होतं. मागचं 2 चेंडू तेच पाहिले फुलटॉस चेंडू होते आणि पुन्हा एकदा परफेक्ट लँड झाले. आता फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस केला बॅटच्या थोड्याच्या कडेला लागलाय चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेदा बघा पुन्हा एकदा संधी होती. पुन्हा एकदा संधी होती धावात करण्याची पण फलंदाज तोच आहे ना वेदांत आहेत. वेदांत पाटील सध्या स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोर 58. 10 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये करायच्या 10. 8 चेंडूचा खेळ 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर रॉंग वन होता त्याला पिक केला. आत आलेल्या चेंडूवरती परत एकदा त्याला बाहेर पाठवलंय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. हा रॉंग वन होता गुगली होता. अगदी गुगली को बिलकुल पहिले पड लिया और फिर जड लिया. पहिला ओळखलं पारखलं आणि त्यानंतर पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पुन्हा एक फ्लायटेड दिल्यावरती चेंडूला उंची जरूर दिली होती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 62 62. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 धावा करायच्या आहेत. 6 मध्ये करायच्या आहेत 6. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया ऑफिस बॉय व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती त्या 62 62. 6 मध्ये 6 करायचे आहेत. बऱ्याच वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 मध्ये 20 करणं 6 मध्ये 25 करणं कधी कधी इझी वाटतं पण 6 मध्ये 6 करणं अगदी बऱ्याच वेळा नाही जमले. काही सामन्यामध्ये पार्टनरशिप ही महत्त्वाची होती. पहिले 3 विकेट लवकर गमावले. 3 धावसंख्येवरती 3 गाड 30. त्यानंतर मयूर तरे आणि वेदांतमधली पार्टनरशिप झाली. 29 धावांची पार्टनरशिप झाली आणि त्यानंतर 2 खेळाडूमध्ये चेतन आणि वेदांतमध्ये 30 धावांची पार्टनरशिप झाली. एक चांगलं स्कोरिंगचं काम इरेन केनी देखील करतात. आता गोलंदाजीसाठी देखील हिरेन मात्रे आलेत पण जबाबदारी मोठी आहे. हिरेन भावा तुला रोकायचे आहेत धावा तुला रोकायचे आहेत विकेट तुला घ्यायचे आहेत. कारण समोर फलंदाज चेतन तरे आहेत ज्यांना 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. 4 मध्ये 16 आतापर्यंत त्यानं केल्यात. टॉप द बॅट लागला चेंडू चालाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतील फील्ड करतील थ्रो करतील पण वेदांत आहे त्याला बाद करू शकणार नाही. आज वेदांतला बाद करणं कदाचित शक्यच होणार नाहीये. आताही ती संधी होती. क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं होतं की बाबा दही खाऊन आला की काय. 5 वेळा संधी होती वेदांत पाटीलला बाद करण्याची. 5वी वेळा ती संधी निसटले. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा टॉस्टॉप डिलिव्हरी होती. फ्लाईट दिली होती उंची दिली होती. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेंडूला उंची देण्यासाठी फ्लाईट देण्यासाठी धैर्य लागतं धाडस लागतं. ते धाडस दाखवले पण धाडस दाखवावं लागणार आहे. 4 मध्ये 4 करायचे आहेत. हिम्मत दाखवावी लागणार आहे. ज्याच्या अंगात हिम्मत त्याला थोडीशी मार्केटमध्ये टेनिस बॉलमध्ये किंमत आहे. तर ते धाडस ते धैर्य दाखवलं जात आहे. क्षेत्राची रचना बघितली बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कव्हरलाय मिड विकेटला 5 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ 4 मध्ये 4
4 मध्ये 4 पुन्हा एकदा टॉप एज लागलाय. वेदांचा कॅच नव्हता ना त्याच्यामुळे टिपला गेलाय. वेदांचा असला तर सुटला असता. 3 मध्ये करायचे आहेत 4 हलकीशी 2 आणि क्लब हाऊस मनोरी आपण रेडी राहा टॉस साठी. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. नगरसेवक चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी या मुंबईमध्ये रंगलेला मॅच नागेश काका क्रीडांगण आणि प्रत्येक सामना अगदी अटीतटी जातोय. 3 मध्ये 4 करायचे आहेत. हिरेन मात्रे यांनी या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. आता बॅटिंगसाठी साहिल विनीत मुकादम येतोय. मागचं षटक साहिलचं पाहिलं होतं. विनीत आणि वेदांत एकत्र आले होते. वेदांतनं सांगितलं होतं वी फॉर वेदांत, वी फॉर विनीत आणि वी फॉर विक्ट्री. आपल्याला तेच सांगायचं आहे पण हिरेने आहेत प्रयत्न तेही करतात. 3 मध्ये 4 फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने चेंडू चालाय. जोपर्यंत लॉंग ऑफला येतील फील्ड करतील थ्रो येईल. यावेळेला बघूया काय घडलंय. यावेळेला सांगितलं बाबा 5 वेळा जीवनदान तुम्हाला लावलं होतं. 6व्या वेळेला धावबाद फलंदाज बाद. थँक्यू. हा फटका समोरच्या दिशेने खेळला होता. एक तर डिफ्लेक्शन झालं. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल. नॉस्ट्राईक यांच्या स्टंपला थोडासा चेंडू लागला होता. डिफ्लेक्शन झालं होतं पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते आणि ते वेगाने आले चेंडूवरती आणि त्यांनी लगेच थ्रो केलाय. ज्यांना 5 वेळा जीवनदान लाभलं होतं ते मात्र धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. नॉस्ट्राईक यांना नवीन फलंदाज गणेश नाईक. 2 मध्ये करायचे 3. एका बाजूला हिरेन मात्रे दुसऱ्या बाजूला विनीत मुकादम. विनीत आहेत धावांचं गणित जुळवायचं आहे तुम्हाला. फुलटॉस बॉल अलॉंग द ग्राउंड मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालला. वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात. नंदन थोडीशी चुकी केली. नंदन बाबा थोडीशी चुकी झाली. अशा वेळेला चुकी होणं मिस्टेक होणं एक चित्रपट आला होता मराठीमध्ये. चुकीला माफी नाही. चुकीला माफी द्यायची आहे पण कधी तेही आपण ठरवायचंय. आता शेवटचा बॉल आहे. 1 मध्ये करायचे आहेत 1. कसा सामना बदलला बघा. पहिल्या षटकामध्ये मॅच होता गोलंदाजच्या दिशेनं. 2 षटकामध्ये धावा आल्या मधल्या जर पाहिलं 27 धावा 2 षटकामध्ये आल्या. मॅच त्या बाजूला गेला. पुन्हा एकदा मॅच या बाजूला आला. 1 चौकार आला. 8 मध्ये 10 करायच्या होत्या. तिथून मॅच पुन्हा एकदा बदलला. 6 मध्ये 6 आणि त्याच्यानंतर 5 मध्ये 4 होती मॅच. त्यानंतर मॅच 4 मध्ये 4 3 मध्ये 4 2 मध्ये 3 आणि आता मॅच आहे 1 बॉल 1. मागे काय झालं त्याला विसरायचं आहे. मागे काय घडलं त्याला थोडंसं इरेज करा. जसं मोबाईलमध्ये देखील ना काही नसलेले फोटो आपण डिलीट मारतो इरेज मारतो का तर त्या मोबाईलमधला स्पेस खातात जागा खातात. तसं मागे काही घडलंय. आता घडल्यापेक्षा बिघडलंय जास्त. आता त्या बिघडलेल्या क्षणाला इरेज करा. हिरो बनने का मौका गणेश नाईक यांच्याकडे आहे. विनीत मुकादम यांच्याकडे. विनीत हिरेन मात्र 1 मध्ये 1 मध्ये हवेत खेळला. क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल. हिरो बनल्यात हिरेन मात्रे भाई हिरो बन के उभरे. अभिनंदन गोरदेव टीम. थँक्यू. अभिनंदन. काय सामना बदला अगदी वेगवेगळ्या रंगाने वेगवेगळ्या. आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. 2 टीम कॅप्टन आपण देखील पोचा. क्लब हाऊस मनोरीचे कर्णधार आल्यात आणि टीम ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ
कॅप्टन आपणही या आणि या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच एक ओमकार पाटीलला पाहिलं, ज्या ओमकार पाटीलने 21 धावांची खेळी साकारली, मध्ये येऊन एक षटक देखील हाताळलंय ओमकार पाटीलनं. पण एक इनिंग पाहिली होती हिरेन मात्रेची 21 धावांची आणि शेवटचं अंडर प्रेशर अंडर क्रुशियल कंडिशन, अगदी नाजूक क्षणी स्वतःवरचा संयम ढळू दिला नाहीये